झी 24 तास एक पाऊल पुढे। पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडं लावा, झाडं जगवा या योजना जरी आत्ताच्या सरकारच्या असल्या तरी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीतच शेतकरी बंधूंना हा संदेश दिलाय। आळंदीच्या इंद्रायणी माता सेवा संघाचे वारकरी गणपतराव कुऱ्हाडे यांनी ज्ञानेश्वरीतल्या या ओवींचं विवेचन केलंय। याबाबत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी रमेश जोशी यांनी। झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा या घोषणा जरी आता राज्य सरकारच्या वाटत असल्या तरी या घोषणांचा मूळ उगम 12व्या शतकात ज्ञानेश्वरीत आढळतो। ज्ञानेश्वर माऊलींनी वारकऱ्यांना झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा याचा मंत्र दिला होता। आपल्या सोबत एक वारकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांनी कुठं उल्लेख आणि कसा उल्लेख केला होता। आपण सांगा की ज्ञानेश्वरीत कसा उल्लेख होता आणि काय उल्लेख होता? झाडे लावा, झाडे जगवा याचा काय रेफरन्स आहेत, काय संदर्भ आहेत? श्री ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती ज्ञानेश्वरी म्हणजे निश्चित पारायण करून उपयोग नाही। ज्ञानेश्वर माऊलींनी या ज्ञानेश्वरीत पहिल्या अध्यायामध्ये ही ओवी आहे। नगरेचे रचावे, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधी। म्हणजे गावाची रचना कशी असावी हे माऊलींनी इतमुच त्यामध्ये सांगितलेले आहे की गावाच्या कडेला जर झाडी लावली तर गावामध्ये चांगल्या प्रकारची शुद्ध हवा मिळू शकते। जलाशय निर्माण म्हणजे गावतळी निर्माण झाली पाहिजे। गावतळी पूर्वी होती, अहिल्याबाई होळकरांनी ह्या पालखीच्या मार्गावर गावतळी निर्माण केलेली आहेत। जिजोरी, सासवड, तुमचं ज्या भागामध्ये माऊली जाते त्या ठिकाणी गावतळी निर्माण केलेली आहेत। परंतु या ओवीचा कीर्तनकाराने प्रबोधन करायला पाहिजे। आताच बघा जेवढ्या झाडी लावलेले रस्त्याने त्या ठिकाणी सर्व भाविकांनी विश्रांती घेतलेली, म्हणजे झाडे लावण्याचा हा एक चांगला उपक्रम माऊलीने सुरू केलेला आहे। नुसतं ज्ञानेश्वरीचं अनुकरण जरी केलं असतं तरी महाराष्ट्र आज सुजलाम सुफलाम झाला असता। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश शिंदेसह रमेश जोशी, वेळापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।